पुलिस के मुताबिक वाड़ी निवासी सुधीर उर्फ संजय राउत को व्हाट्सएप कॉल पर 8वां माइल बाजार बुलाया गया, जहां पहले से मौजूद 4 आरोपियों ने कथित तौर पर तलवार नुमा हथियार, लाठी और डंडों से हमला कर दिया। हमले में युवक के सिर में गंभीर चोट आई, होठ पर टाके लगे और नाक की हड्डी टूट गई। आरोपियों ने उसकी मोटरसाइकिल भी तोड़फोड़ की। घायल किसी तरह वाड़ी थाने पहुंचा, जहां से उसे उपचार के लिए मेयो अस्पताल भेजा गया। घायल का आरोप है कि उसने इलाके में कथित अवैध सट्टा कारोबार का विरोध किया था, जिसके चलते पुरानी रंजिश में उस पर हमला कराया गया। पुलिस ने 4 आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर उनकी तलाश शुरू कर दी है। इधर अम्बेडकर नगर क्षेत्र में बढ़ती गुंडागर्दी से परेशान सैकड़ों महिलाएं, युवक और स्थानीय नागरिक वाड़ी पुलिस थाने पहुंचे। प्रदर्शनकारियों ने ज्ञापन सौंपकर आरोप लगाया कि कुछ असामाजिक तत्व खुलेआम हथियारों के साथ घूमते हैं, तोड़फोड़ करते हैं, धमकियां देते हैं और इलाके में भय का माहौल बन रहा है। महिलाओं ने मादक पदार्थों की बिक्री और छेड़छाड़ जैसे गंभीर आरोप भी लगाए। वरिष्ठ पुलिस निरीक्षक नितिन मगर ने प्रदर्शनकारियों को आश्वासन दिया कि क्षेत्र में पुलिस पेट्रोलिंग बढ़ाई जाएगी और शिकायतों की जांच कर दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई की जाएगी। फिलहाल पुलिस दोनों मामलों की जांच में जुटी है। मी ऑटोमोबाईल डेव्हलपमेंटमध्ये राहते आणि मार्केटपाशी ऑटोमोबाईलच्या मार्केटपाशी सट्ट्याचा कारोबार चालत होता प्रदीप रंगारीचा। त्याच्या विरोधात आम्ही एकदा मी त्याला सांगितलं, माझी आई तिथे बाजूला नाही का कंट्रोलचे दुकान आहे, तर तिथे माझ्या आई येणं जाणं आहे, तर तिथं शिवागाडी खूप होते, शिवागाडी होते। तर मी म्हटलं की दादा प्रदीप भाऊला जाऊन मी पर्सनली भेटलो आणि प्रदीप भाऊला सांगितलं की भाऊ तुझ्यावाला जो सट्टापट्टीचा कारोबार आहे तो तू बाजूला नेऊन तू कुठेही कर, पण तिथे नको करू, कारण की ते सार्वजनिक जागा आहे, सार्वजनिक जागेमध्ये तू करू नको। पण तो त्या विषयावर नाही का हे नाही केलं, त्यानं काही हे नाही केलं। तर मी नाही का त्याचा व्हिडिओ बनवला आणि पोलीस स्टेशनमध्ये आलो। पोलीस स्टेशनमध्ये आलो तर मला समजावून वापस पाठवलं गेलं। मला म्हटलं की हो तो बंद करून देईन, आणि बंद बी झाला, असं नाही बंद बी झाला। बंद झाल्याच्या नंतर मध्ये आता हा 1 ते 1.5 महिन्याचा वेळ आहे। त्या वेळामध्ये आता मला काल फोन केला आणि फोन करून नाही का मला सांगितलं, म्हटलं की तू ये तिथं, शिवागाळ करून बोलला। फोन केला कुणाल सातपुते, त्यांनी मला फोन केला की म्हणे तू ये म्हणे इथं। तर मी गेलो, मला असं काही प्रकरण माहीतच नाही होतं, तर मी गेलो सहजपणे। गेल्यानंतर मला तिथं काही बोलण्याचा काही हेच नाही, सीधे मारहाणच चालू झाली। म्हणजे एक शब्द बी बोललो नाही आणि सीधे मारहाण चालू झाली। आणि मला मारता वेळेस मारबी, आणखी कुणाल सातपुते, प्रदीप रंगारी, त्याच्यानंतर म्हणजे मला काहीच कारण माहीत नसताना मला मारहाण केली, काहीच कारण मला एवढं माहीत आहे की मीना नाही का त्याला म्हटलं होतं की हा सट्टा बंद कर, इथून तू सट्टा चालू कर तुझ्यासाठी, पण तू कुठेही बाहेर बाजूला चालू कर, मला काही त्याच्याशी हे प्रॉब्लेम नाही आहे। पर ते लोक जबरणमध्ये मी सट्टा चालू करणार आणि जबरणमध्ये करणार, आणि त्याच्यासाठी मारहाण केली माझ्यासाठी। मागणी हेच आहे की पोलीस निरीक्षकांनी हे करावं, माझ्यावर इतकी मोठी मारहाण झाली आहे। आता पोलीस प्रशासनाने पहिलेच हे दिला होता की एक चाकू तरी लोकांपाशी दिसला तर त्याच्यावर कारवाई आम्ही मोठी से मोठी कारवाई करणार। 13 तारीख आम्ही वाडी पोलीस स्टेशन इथे संपूर्ण आंबेडकर नगरातले रहिवासी, त्याच्यामध्ये महिलागण, पुरुषगण, युवागण, आम्ही असामाजिक तत्वाची लोक जे आंबेडकर नगरामध्ये बरेच वर्षापासून आमच्या आंबेडकर नगराचं वातावरण खराब करणाऱ्या त्यांच्यासाठी आम्ही इथे तक्रार अर्ज आदरणीय PI साहेबांकडे आम्ही घेऊन आलेलो आहे। त्या अर्जामध्ये जे गुन्हेगार आहेत, बबलू वानखेडे, प्रदीप तसरे व शिंगू शर्मा यांच्या संपूर्ण गँगनी आंबेडकर नगरामध्ये गोरगरीब जनतेला धमकवणे, त्यांच्या लहान शिक्षकांच्या मुलांना धमक्या देणे, कट्टा मावजरसारख्या मावजर दाखवून त्यांच्याकडनं पैशाची वसुली करणे आणि लहान येऊगाट्याच्या मुलांकडून चरस, गांजा आणि दारूचा असा धंदा त्यांनी लावलेला आहे। ज्या लोक इथे पोहोचलेल्या, ज्यांनी तक्रार अर्जावर सिग्नेचर केली आहे, याच्या अतिरिक्त आमच्या आंबेडकर नगरामध्ये बबलू वानखेडे, तसरे आणि शिंगू शर्मा यांनी कोणताही दांगोळ घातला व त्यांच्या सहकार्य मित्रांनी कोणताही दांगोळ घातला तर संपूर्ण नागरिक हे
आक्रोशमध्ये असल्यावर आमच्या हाताने कोणताही गुन्हा घडला तर याची जिम्मेदार आम्ही स्वतः नागरिक राहणार नाही. ह्या पद्धतीनं आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे. आमच्या अशा अपेक्षा आहेत की वाडी PI साहेब आणि वाडी प्रशासन नेहमी आमच्या पाठीशी राहिलेलं आहे आणि सुद्धा समोर राहतील आणि त्यांच्यावर ह्या बबलू वानखेडे व तसरे गँगवर कठोर आणि त्यांची वाडी शहरामध्ये धिंड काढतील अशी PI साहेबांनी आम्हाला ग्वाही दिली. आणि ह्याच पद्धतीनं माझे पत्रकार भाऊंना विनंती आहे की त्यांनी सुद्धा याच्यावर चांगलं लक्ष देण्यात यावं. जय भीम नमो. नगरातील महिला युवक इथे आज वाडी पोलीस प्रशासनाला असामाजिक तत्व आणि संपूर्ण आंबेडकर नगरमध्ये होणाऱ्या जुवा, अवैध धंदे आणि जे विद्यार्थी राहतात आणि जे आई बहिणी राहतात त्याच्यावर कुठेतरी दबाव, मारहाण करण्याचे, धमकी देण्याचे काम हे टोळी सक्रियतेने आंबेडकर नगरामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करत आहे. तरी आज आम्ही वाडी पोलीस स्टेशनमध्ये समस्त आंबेडकर नगरातील महिला आज आम्ही पोलीस प्रशासनाला इथे निवेदन देण्यात आलेलो की याच्या मागील जे काही यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांचा सविस्तर सखोल माहिती घेऊन ज्यांची सामाजिक धिंड ह्या आंबेडकर नगरातून निघावी अशी आम्ही पोलीस प्रशासनाला मागणी केलेली आहे. आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला आश्वासन देण्यात आलेलं आहे की हे काम आम्ही लवकरात लवकर करू आणि त्यांनी विश्वास दिलेला आहे. धन्यवाद. आमचा आंबेडकर नगर हा असुरक्षित झाल्यामुळे आम्ही PSI साहेबांकडे आलो निवेदन द्यायला. हेच मागणी आहे. आमच्या स्त्रिया सुरक्षित नाही. आंबेडकर नगरमधल्या मुली ट्युशनला जातात, स्त्रिया बाहेर कामाला जातात, त्यांचा वेळ नाही. 9 वाजता येतात, ते छेडखानी करतात. मुलं इथं तिथं उभे राहून दारू वगैरे पिऊन बाटला हातात घेऊन घरोघरी हा त्याचा घर आहे का, हा त्याचा घर आहे हे चौकशी करत राहतात. आमची एकच मागणी आहे की पोलिसांची गाडी वगैरे फिरत राहावी आणि त्यांची कारवाई करण्यात यावी.